की जय. पाचाची एकात्मता कळी काळा ते हानो लाता कायसा काळनियंता ब्रह्मसायुजता हाता चढे. सांगतात पाचाची एकत्मता झाली रे, झाली की तुमच्यामध्ये एवढी शक्ती निर्माण होते की कधी तुम्ही काळाला सुद्धा लात मारू शकताय. तुम्ही म्हणता काय मी सांगले बाबा ये मला कोणी लात मारणार आता बसतो तर कोणी ऐकिला कोणी नाही ना. हो आलं यमाच्या तडाख्यात काला तर चापट मारली असं कोणी झालंय का? नाही ना. पण असं सुद्धा घडत आमच्या ज्ञानेश्वर माऊलीला असताना काळ न्यायला आला गेला, यम न्यायला आला गेला. आल्याच्या नंतर माऊलीने त्याला 2 बोटं दाखवली. अशी किती दाखवले? 2 बोटं. 2 बोटं दाखवलं. त्याला वाटलं बरं चला 2 वर्षाने येऊ किंवा 2 महिन्यात. 2 महिन्यानंतर आल्या गेलं तरी 2च बोटं दाखविले. पुन्हा गेलं पुन्हा बी आलं तरी 2च बोटं दाखविले. असं करता करता आमच्या मुक्ताबाईच्या तडाख्यात आलं ना ते. आणि मुक्ताबाईच्या तडाख्यात आल्यावर मुक्ताबाईने विचारलं होय रे तुला किती दिवस झालेत? हां बऱ्याच जगाचं काय तुला कळतंय ना. मग आता आम्ही 2 बोटं दाखविलेले हे तुला काय सुधरत नाही. मग काय सांगा मला काही कळतच नाही ना. म्हणून यमाला सुद्धा असताना लात मारण्याची ताकद आमच्या माऊलीमध्ये झाल्या गेलेले. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत माऊली येणार नाही हे मुक्ताबाईने आमच्या यमाला सुचविल्या गेले. यमाला सुद्धा या मानव देहामध्ये येऊन मुक्ताबाईने सुचवले गेलं. म्हणून कळी काळात ते हनू लाता ही ताकद तुमच्यामध्ये निर्माण होती. मात्र कधी होती? 5 लोक तुम्ही एका जाग्यावर मिळून आणले तर, नाहीतर मग नाही बरं काय. मग तर आपल्याला चाललंच हे रानगाड. ऐका पुढं. जिनोनिया जीव शिव पदवे स्वस्वरूप स्वये अनुभवे पूर्ण ब्रह्मत्व ठसावे जीवी पंचाईके भावे पदाईशे. एवढं जर तुम्ही कार्य साधल्या गेलं या विषयाला आणि याला जर तुम्ही आवडल्या गेलं तर तुम्हाला स्वस्वरूपाची जागृती होणार आहे. आता तुम्ही आम्ही समजत माणसं आहेत आपल्या स्वरूपाला आपण जागे आहेत का? आत्मस्वरूपाला जागे आहेत का? आपला आत्मा कुठं तुम्हाला पत्ता आहे का त्याचा? हां नुसतं आहे पण कुठं आहे ह्याचा पत्ता नाही आपल्याला. कसं आहे ह्याचा पत्ता नाही आपल्याला. पण हे सुद्धा तुम्हाला ज्ञान होईल याचं किंवा तुम्हाला स्वरूपाच्या ठिकाणी आत्मस्वरूप बघता येईल. आणि जोपर्यंत हे ज्ञान तुला कोठून विषय प्राप्त झाले एका जनार्दनी प्रसादे कळू आले. मग हे कळण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? संताची संगती धरावं लागणार आहे. इतर लोकांच्या संग गेल्यानं आत्मज्ञान होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत तुम्ही स्वस्वरूपाच्या ठिकाणी जागे होत नाही तो तुम्हाला कुठलाही म्हणजे ईश्वर सुद्धा कळणार नाही. नुसतं तुम्ही असतं तुम्ही आम्ही जातो काहीतरी करतो वापस येतो पत्ता नाही. इतक्या बाऱ्या आम्ही वाऱ्या केल्या, इतक्या वाऱ्या झाल्यावर एखादा तरी अनुभव तुम्हाला आहे का त्या देवाबद्दलचा? नुसतं बघितला आले काहीतरी फरक बसलाय काय? काही सुद्धा नाही बरं काय. हां एवढं झाले मग 10-5 त्याच्यात घालून वापस निघाले काहीच नाही ते. हां गेले आले जसे गेले तसे आले. मग जसं आपण जन्माला आलो तसं चाललो. अजून आपल्याला देवाची प्राप्ती नाही, देवाचा अनुभव नाही, देवाच्या बद्दलची जागृती नाही, आत्मस्वरूप कळालं नाही. केव्हा कळणार आहे? ऐका पुढं. या लागे गा कपी नंदना शीघ्र करोनी पर्याना वाचवी बंधू लक्ष्मणा बहु प्रार्थना काय बोलो. रामाप्रभू म्हणतात याच्यासाठी हनुमंता तुम्ही लवकरात लवकर जा माझ्या बंधूला लक्ष्मणाला वाचवा आणि माझं असणारं समाधान करावर. हो काही मी उधार पावेल काय कृपा करील नारायण ऐसे सांगा तुम्ही संतजन. संताकडे असणारी विनंती आहे संता हो आम्ही कधी उधार पावणार आहेत हे तुम्ही आम्हाला सांगा किंवा माझा उधार करा असं असतं. त्याचं रामप्रभूचं सुद्धा म्हणणं आहे माझ्या लक्ष्मणाला जर तुम्ही जीवदान दिलं तर मज असणारं सुख सलामत आहे. किंवा 5वा भाऊ आम्ही तुम्हाला म्हणल्या जाऊ. अजून काय काय बोलले बोला. ऐशे श्रीरामाचे उत्तर तैशेच दुतपती समग्र ऐकोणी आला रे कपिंद्र काय उत्तर बोलत. रामप्रभूने विनंती केली तशीच जे मोठे माणसं आपल्याला आव्हान देत आहेत त्याच्यासारखं आपल्याला वागावं लागतं हे की नाही.
हो सरपंचाला आव्हान द्यायला गेलं कोणी गावात राहू नका समजे शक्ती ऐकायला या जरूरच यावं लागतं हे कडे मोठ्या माणसाचा आवाज आहे ना रामप्रभूला विनंती केली समजे वांडर लोक सुद्धा म्हणाले हा बरोबर आहे हनुमंतरा रामप्रभू म्हणतात ते खरं आहे किंवा रामप्रभू म्हणतात ते कार्य तुम्हाला करावं लागणार आहे म्हणून समजा वांडर लोकांनी सुद्धा असणारे हातवारी करून आमच्या हनुमंतराची विनंती केल्या गेली पुढे समुद्र लांडोनी असं का जने पालथी गेले लंका भेदरा लाविला दशमुखा जो हनुमान देखा सरसावला